गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. आता वाजलेत मैत्रिणींनो 5 वाजलेत. सगळे घर झाडले मैत्रिणींनो. कपडे आत्ताच आलता मैत्रिणींनो धोबी, त्याला सगळे कपडे दिले, मधले बाहेरले सगळे देऊन टाकले. आता म्हणजे लवकर घेऊन ये कपडे, म्हणलं पैशाचं जरा पुढं मागं होते, लवकर आणि जाय म्हणलं. हो म्हणलं आता म्हणताही नसतंच मैत्रिणींनो. आज मैत्रिणींनो मी केलती ह्याची भाजी केलती मैत्रिणीनं, शेपू केलता. दारावर आली ती शेपूची भाजी. मेथी घेतली मैत्रिणीनं, काल शेपू घेतला. पुन्हा हे वांगे घेतले अर्धा किलो आणि कोथिंबीर घेतली. दुसरं काही नव्हतं मैत्रिणीनं त्याच्याकडं. मला आज जावं लागेल मैत्रिणीनं भाजी आणायला. मैत्रिणीनं मग मी तुम्हाला टिप्स देते. आज कशावर टिप्स देऊ मैत्रिणीनं तुम्हाला? आता साड्यावरच्या झाल्या. आता काही दिवसांनी मैत्रिणीनं घर कसं ठेवायचं ह्याच्याबद्दल सुद्धा टिप्स देईल मैत्रिणीनं. तुम्ही कमेंटमध्ये सांगतच नाहीत मैत्रिणीनं तुम्हाला कोणत्या टिप्स म्हणजे आवडायल्यात का नाही, कशाबद्दल. आता मी ब्युटी टिप्स म्हणजे मला जेवढ्या येतात का तेवढ्या द्यायचा प्रयत्न करील मैत्रिणीनं. त्याच्यानंतर मी घरात कसं घर नीटनेटकं हे ठेवायचं त्याच्यावर टिप्स देईल मैत्रिणीनं. तुम्हाला चालेल का? ब्युटी टिप्स माझ्याकडं भरपूर आहेत मैत्रिणीनं, मी देईल मैत्रिणीनं, तसं काही नाही. आता आज मैत्रिणीनं मी तुमच्या केसांची काळजी कशी घ्यायची मैत्रिणीनं. लांब सडक कुणालाही मैत्रिणीनं आपले केस लांब सडक असावे अशी वाटते, पुन्हा काळे असावेत अशी वाटते मैत्रिणीनं. आणि असं लांब कुणी पण आपल्या केसाची तारीफ करावं, किती सिल्की येतं, पुन्हा किती जाड आहेत असं म्हणावं. तर त्याच्यासाठी मैत्रिणीनं तुम्ही हे वापरा मैत्रिणीनं, मेहंदी वापरा केसाला लावायला. हिना म्हणजे मेहंदी भिजू घालायची मैत्रिणीनं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे आवळा पावडर मिळते मैत्रिणीनं. ह्याच्यावर रामदेव बाबाच्या ह्याच्यावर ते आयुर्वेदिक दुकानं असतात मैत्रिणी, तिच्यावर मिळते. आवळा पावडर द्या म्हणायचं, आवळा पावडर टाकायची मैत्रिणीनं 2 चमचे आणि 1-1.5 चमचा भिजू घालायची मैत्रिणीनं. एवढं टाकून आणि केसांना लावून घ्यायची मैत्रिणीनं. 1-2 घंटे भिजू द्यायची मेहंदी, त्याच्यामध्ये आवळा पावडर टाकायची, 1-2 तास ठेवायची, धुवून घ्यायची. आणि पुन्हा नंतर मैत्रिणीनं केस सारखे तुटू नयेत मैत्रिणीनं, अशी ह्याची काळजी घ्यायची. केसाला सारखं असं खसखस करायचं नाही मैत्रिणीनं. गुंतासुद्धा दमा आणि काढायचा. आधी काय करायचं, खालच्या केसांचा गुंता काढायचा, नंतर मधल्या काढायचा, नंतर वरच्या. वरून खाली घेतलं ना मैत्रिणीनं सगळे हे ना केस सगळे तुटत आहेत मैत्रिणीनं. त्यासाठी खालून वरी जायचं. पुन्हा नंतर मैत्रिणीनं शॅम्पू माइल्ड वापरायचा शॅम्पू. तर शॅम्पूमध्ये मैत्रिणीनं डव शॅम्पू आहे, माइल्ड आहे. पुन्हा पॅन्टीन माइल्ड आहे. पुन्हा सनसिल्क पण माइल्ड आहे मैत्रिणीनं. जास्त म्हणजे डार्क शॅम्पू वापरायची नाही. जसं काही हेड अँड शोल्डर आहे म्हणा मैत्रिणीनं, क्लिनिक प्लस आहे, ह्या शॅम्पूनं मैत्रिणीनं. पुन्हा वाटिका बरोबर केस गळते मैत्रिणीनं. तुम्ही आणखीन लक्ष करा, शॅम्पू स्मूथ वापरा मैत्रिणीनं, त्याच्याने सुद्धा तुमचे केस गळायचे कमी होतील. अशा प्रकारे मैत्रिणीनं मी तुम्हाला 2-3 टिप्स दिल्या मैत्रिणीनं केसाबद्दल. आणि काल तुम्हाला मी मैत्रिणीनं ह्याच्याबद्दल दिल्या, केसांना हे कशाबद्दल दिल्या बाई, मी कशाबद्दल दिले की माझ्या लक्षात नाही. आणि केस मैत्रिणीनं थोडे हे झाले ना मैत्रिणीनं, कट करत राहायचे थोडे म्हणजे शेंटे, त्याच्याने असे 2 तोंड येत नाहीत मैत्रिणीनं असं. आणि त्याच्यामुळं केस गळतात मैत्रिणीनं आपले. थोडे वरचेवरनं थोडे कट करीत राहायचे. चला तर मैत्रिणीनं मग मी तुम्हाला माझ्या टिप्स आवडायला का नाही कमेंटमध्ये सांगा मैत्रिणीनं. आणि जर आवडल्या तर मैत्रिणीनं लाईक करा, शेअर करा. आणि आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी मैत्रिणीनं माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा मैत्रिणीनं. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. बाय सर्वांना.